शपथ लेकर भारतीय संविधान की सच्चे मन से सेवा करूंगा और मैं भारत के सीमा सुरक्षा बल में ईमानदारी और सच्चे मन से निष्ठावान बना रहूंगा। मुझे जहाँ कहीं भी जल थल या नभ के रास्ते भेजा जाएगा, मैं खुशी से जाऊंगा। भारत के राष्ट्रपति और उस अधिकारी की जिन्हें मेरे ऊपर नियुक्त किया जाएगा सभी आज्ञाओं को मानूंगा और उनका पालन करूंगा, चाहे इसमें मुझे अपना जीवन ही बलिदान क्यों ना करना पड़े। भारतीय सैन्य जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक। शिस्त, साहस आणि धैर्य या तिन्हींचा शास्त्रशुद्ध मिलाफ म्हणजे भारतीय सैन्य। वर्षातील 365 दिवस, रात्रंदिवस 24 तास, कच्छच्या 50 डिग्री तापमानात, रखरखत्या वाळवंटात असो अथवा उणे तापमानातील सियाचीन, कारगिल यासारख्या बर्फांच्या पर्वतरांगात, जे असतात सदैव सतर्क, ज्यांच्यावर असते देशाच्या संरक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी, असे आपले भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वीर जवान। त्यांच्या शौर्याचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडतात। या सैन्यात प्रत्येक जातीचे, पंथाचे आणि धर्माचे सैनिक केवळ आणि केवळ भारत मातेच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी अखंड कार्यरत असतात। अशा या शूरवीर सैनिकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा। भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदल ही 3 घटक सैन्य दले। राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय आणि अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य। सीमांचे संरक्षण करताना आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत प्राणांची पर्वा न करता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी 4 हात करत विजय खेचून आणणारे हे भारतीय जवान। त्यांच्या शौर्याच्या, साहसाच्या, पराक्रमाच्या गाथा ऐकल्या की आपल्या सर्वसामान्य नागरिकांना सार्थ अभिमान वाटतो। पण भारतभूमीच्या रक्षणार्थ हौतात्म्य पत्करणं यामागे एक साहसी विचारधारा असते, ती या सैनिकांच्या संपूर्ण कुटुंबांची, त्या सर्व परिवारांनी आपल्या घरातील सैनिकांना दिलेल्या भक्कम आधाराची। भारतातील युद्धाच्या प्रसंगांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर स्वातंत्र्योत्तर काळात 1947 साली काश्मीर हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला। या युद्धात भारतीय सैन्याने ताकदीनिशी लढून विजय मिळवला। यानंतर 1965 साली भारत पाकिस्तान या देशात दुसरे युद्ध झाले। ऑपरेशन डेझर्ट होप हे कच्छच्या तप्त वाळवंटात 50 डिग्री तापमानात लढले गेले। अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही, जिथे रणगाडेही पोहोचू शकत नाहीत, तिथे आपल्या वीर सैनिकांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत युद्ध जिंकले। 1971 साली पाकिस्तानने पुनश्च एकदा भारतावर आक्रमण केले। या युद्धात भारतीय वायुसेनेच्या सैनिकांनी साहसी कामगिरी करत पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले। सर्वात कठीण युद्ध होतं ते कारगिलचं। 1999 साली पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत कारगिलमध्ये घुसखोरी केली। तब्बल 18,000 फूट उंचीवरील बर्फाळ प्रदेशात आपल्या भारतीय सैनिकांनी अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत दाखवलेलं शौर्य, ऑपरेशन विजयची सर केलेली मोहीम भारतीय सैनिकांच्या साहसाची साक्ष देते। या लढाईत 5 सैनिकांना वीरमरण आलं। या सर्व युद्धांमध्ये, देशविरोधी कारवायांमध्ये भारतीय जवानांनी दाखवलेली निस्सीम देशभक्ती, तळमळ, निष्ठा आणि आपल्या प्राणांची दिलेली आहुती हे सारच खरं तर खूप अविस्मरणीय आहे। आपण सर्वसामान्य नागरिक या घटना काही दिवसात विसरून जातो। आज जर चित्र पाहिलं तर एखाद्या जवानाला लढताना हौतात्म्य आलं तर सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करते। कुटुंबातील व्यक्तीला मोफत शिक्षणाची,
शासकीय सेवेत रुजू करण्याची घोषणा होते, बस. पण खरं पाहिलं तर या सर्व कुटुंबियांसाठी सोपं नाही हे वीरमरण स्वीकारणं. या देशातील हजारो सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं गांभीर्य आपल्याला सहजासहजी कळणं कठीणच आहे. त्यासाठी जरा विचार करून पाहूयात या हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दृष्टिकोनातून. आपल्या सुपुत्राने या मातृभूमीसाठी वीरगती पत्करली हे कळताच एका आईने फोडलेला हंबरडा, आपल्या संसाराच्या सुखद प्रवासात अर्ध्यावर साथ सोडून गेलेला आपला जीवनसाथी तिरंग्यात लपेटलेला पाहून काय यातना होत असतील एका वीरपत्नीला. आपल्या घरातील कर्ता, आपला भरभक्कम आधार, आपला मुलगा अचानक आपल्यातून निघून गेल्यावर हेलावणारं वडिलांचं काळीज, आणि नुकतीच स्वप्न डोळ्यात घेऊन उंच भरारी घेण्याचे ज्यांचे दिवस, त्या मुलाबाळांना काय वाटत असेल आपल्या वडिलांविना पोरकं होताना. प्रेक्षक हो, या सर्व प्रसंगांची नुसती कल्पना जरी आपण केली तरी अंगावर शहारे येतात. मग प्रत्यक्षात या हुतात्म्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल. या सर्वात सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, तर आपण पुढे करू शकतो मैत्रीचा हात, देऊ शकतो या कुटुंबियांना खंबीर साथ. या जवानांच्या मृत्यू पश्चातही या कुटुंबांवर अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा त्यांना मदतीची गरज असते. अशा प्रसंगातच आपण सर्व नागरिकांनी एकत्र येत त्या वीरपत्नी, वीरमाता यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांची विचारपूस केली, त्यांना हवी ती मदत, सहकार्य केल्यास त्यांच्या दुःखाची तीव्रता काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदतच होईल. संपूर्ण भारतात तर झालेच, पण आपल्या महाराष्ट्रातही अनेक सुपुत्र झाले, होऊन गेले, ज्यांनी भारत मातेसाठी हौतात्म्य पत्करलं. 18 सप्टेंबर 2016 साली जम्मू काश्मीर मध्ये उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवानांना वीरमरण प्राप्त झालं. त्यापैकी लान्स नायक चंद्रकांत गलांडे, शिपाई संदीप ठोक, शिपाई विकास उईके आणि शिपाई विकास कुडमेथे या महाराष्ट्रातील 4 सुपुत्रांना आपले प्राण गमवावे लागले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला येथील वीर जवान आहेत ज्यांना देशसेवा करताना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पराक्रमाचा आम्हास सार्थ अभिमान आहे. नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मरण पावलेले श्रीरामपूर येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांचं वय होतं अवघ 29 वर्षे. मराठा लाईट इन्फंट्रीचे नायक कुंडलिक माने यांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले प्राण पणाला लावले. सियाचीन मधील सैनिकांना मानवी शत्रूंबरोबरच निसर्गाच्या प्रकोपाचाही सामना करावा लागतो. 2016 साली सियाचीन मध्ये निसर्गाने रौद्र रूप धारण केलं होतं आणि हिमनगाचा कडा कोसळून मद्रास रेजिमेंटच्या 10 जवानांची तुकडी त्या बर्फात अक्षरशः गाडली गेली. या घटनेत 35 फूट बर्फाखाली उणे 55 डिग्री तापमानात अवघ्या 30 वर्षांचे लान्स नायक हनुमंतप्पा यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आणि त्यांच्या शौर्याला त्रिवार सलाम. 16,000 फुटांवर असलेल्या बर्फाच्छादित हिमशिखरांमध्ये कारगिल सेक्टर येथे झालेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घडलेल्या युद्धाचे शिल्पकार कॅप्टन विक्रम बत्रा. पाकिस्तानी सैन्याशी निकराने झुंज देत कॅप्टन बत्रा आणि त्यांच्या सहकार्यांनी ये दिल मांगे मोर या ब्रीद वाक्याला अनुसरून शिखर 4875 काबीज केलं. पण या कारगिलच्या सर्वात कठीण अशा मिशनमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांना हौतात्म्य प्राप्त झालं. या तो मैं तिरंगे को लहरा कर आऊंगा या फिर तिरंगे में लपेट कर आऊंगा हे आपले शब्द सार्थ करत वयाच्या अवघ्या 25शीत असलेल्या या बहादूर तरुणाने आपल्या परिवाराचा कोणताही विचार न करता
मातृभूमीसाठी हसत हसत आपले प्राण त्यागले. त्यांच्या या शौर्याला शतशः अभिवादन. Terror strike on National Highway 44 soldiers have been killed. Complete diplomatic isolation of Jaish-e-Mohammed has claimed responsibility for attack. पुलवामा में हमला हुआ है. ये सिलसिला खत्म होने का नाम नहीं ले रहा. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ताफ्यातील 44 जवानांना वीरमरण आले. एकाच वेळी देशातील 44 कुटुंब आपल्या मुलांचा आधार ज्यांनी गमावला त्या कुटुंबियांची झालेली अवस्था मन हेलावणारी होती. शौर्य आणि साहस यांचे संस्कार या कुटुंबात रुजलेले असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नल संतोष महाडिक आणि त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक. कर्नल संतोष महाडिक यांना लढताना हौतात्म्य आले, तरीही त्यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी धीरोदात्तपणे सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि लेफ्टनंट पदाची जबाबदारी स्वीकारली. या सर्व घटना प्रातिनिधिक स्वरूपातील काही साहसी जवानांच्या आहेत. पण भारतात असे कितीतरी सैनिक होऊन गेले ज्यांना देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. त्या प्रत्येक जवानाच्या बलिदानामुळे त्यांच्या कुटुंबातील वडिलांना होत असलेल्या यातना, आपला मुलगा पती तिरंग्यात लपेटून आलेला पाहून अनेक वीरमाता आणि वीरपत्नी यांनी फोडलेला टाहो आणि अवघ्या 1.5-2 वर्षांच्या चिमुकल्यांनी आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी देताना केलेला आक्रोश, मन सुन्न करणारं असं हे चित्र. तर मग अशा या साहसी हौतात्म्य पत्करून प्रसंगी आपले आणि आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या या वीर जवानांच्या कुटुंबियांप्रती आपल्या कर्तव्य भावना काय आहेत हे आपण ओळखूया. राष्ट्राचे या रक्षण करण्या, मातृभूमीला सदैव जपण्या, जीवही ज्यांनी ओवाळीला, शौर्याला त्या नमन करूया. कर्तव्याची जाण ठेवूनी, प्रेम भाव अन आपुलकीनी, शूरवीरांच्या या प्रियजनांशी मैत्रीचे बंधही जोडूया, शौर्याला त्या नमन करूया. चला नागरिक हो, आपल्यातील माणुसकीची साक्ष देऊयात. एक सामाजिक जबाबदारी, सैनिकांप्रती असलेला आदर, प्रेम, आपुलकी या भावना, या संवेदनांच्या माध्यमातून हौतात्म्य आलेल्या या सैनिकांच्या कुटुंबियांशी मैत्रीपूर्ण संबंध दृढ करूयात. या कुटुंबातील सदस्यांना वेळ प्रसंगी हवे ते सहकार्य, मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूयात.